सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. डिअर स्टुडंट, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या क्वेश्चन बँक सॉल्व करायला सुरुवात केली आहे. मी कालच्या दिवशी तुम्हाला अल्कोहोल फिनॉल इथरचे जे रिॲक्शनचे क्वेश्चन्स आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ते सॉल्व करून दिले. नाऊ टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. आपण जी क्वेश्चन बँक सॉल्व करतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं त्यातलं चॅप्टर मी स्टार्ट करतोय अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. फर्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला दिला आहे. आता हा 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ज्या मी क्वेश्चन बँकमधले असेच क्वेश्चन सॉल्व करतोय जिथे रिॲक्शन्स आहे. ओके, सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन. राईट द नेम ऑफ प्रोडक्ट वेन कीटोन रिॲक्ट्स विथ 1,2-डायोल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, ड्राय HCl. चला, ही रिॲक्शन मी तुम्हाला सॉल्व करून देतो. ॲक्च्युली हा 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त प्रॉडक्टचं नाव लिहायचं आहे, बट आय विल सॉल्व कम्प्लीट रिॲक्शन. बघा, ही रिॲक्शन मी सॉल्व कशी करतोय. तुम्हाला रिॲक्शन कोणामध्ये करायची आहे? द रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन कीटोन अँड 1,2-डायोल. हाऊ आय प्रेझेंट दिस रिॲक्शन? सो हे इज अ रिॲक्शन. बघा ना, राईट द नेम ऑफ प्रोडक्ट वेन कीटोन रिॲक्ट्स विथ 1,2-डायोल. मग आता रिॲक्शन आपण प्रेझेंट कसं करतोय? फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर कीटोन, सॉरी RC डबल बॉन्ड O R. हा आपण कीटोन दाखवलाय. याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे इथेन 1,2-डायोल सोबत. मग 1,2-डायोल ॲक्च्युली ते इथेन 1,2-डायोल होतं, इथे थोडंसं राहून गेलंय, इथेन 1,2-डायोल. मग ते आपण प्रेझेंट कसं करतोय? लाईक दिस. सो डायोल म्हटलं तर 2-2 OH ग्रुप असतील आणि इथेन म्हटलं तर 2 कार्बन असतील. तर आता जो मॉलिक्यूल मी दाखवला आहे त्या मॉलिक्यूलला काय बोलतात? द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथेन 1,2-1,2-डायोल. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज इथेन 1,2-डायोल. बघा आता एक्झॅक्टली रिॲक्शन काय होते. या केसमध्ये त्यांनी सांगितलं की ड्राय HClच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन करायची आहे. इट्स अ कंडिशन फॉर रिॲक्शन. जेव्हा ड्राय HClच्या प्रेझेन्समध्ये आपण रिॲक्शन करतो, एक्झॅक्टली होतं काय? तर हे 2 हायड्रोजन, दिस इज फर्स्ट हायड्रोजन, दिस इज सेकंड हायड्रोजन आणि इकडचं एक ऑक्सिजन, अशा पद्धतीने तुम्ही वॉटर मॉलिक्यूलला काय केलंय? रिमूव्ह केले. देर इज अ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बाय प्रोडक्ट आपल्याला काय मिळत आहे? वॉटर मॉलिक्यूल. जो रिमेनिंग पार्ट आहे तो तुम्हाला आहे तसं ॲज इट इज तुम्हाला जोडायचं आहे. ओके, ॲज इट इज. बघा, हा बॉन्ड तर कम्प्लिटली ब्रेक झालाय. मग हा जो कार्बन आहे, हा कार्बन तुम्हाला जोडायचा आहे इकडच्या ऑक्सिजन सोबत आणि सेम कार्बन तुम्हाला जोडायचं आहे या डाऊन साईडच्या ऑक्सिजन सोबत. तर दिसायला ते स्ट्रक्चर या टाईपचं असणार आहे. आणि हे जे काही आपण आता प्रेझेंट करतो आहे, याला मी तुम्हाला नाव सांगतो. याला काय बोललं जातं? दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज केटल. आपल्याला काय बोलतो? सायक्लिक केटल. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन सायक्लिक केटल. मग तुम्हाला 1 मार्क्ससाठी फक्त एवढंच नाव लिहायचं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन सायक्लिक केटल. पण मी तुम्हाला पूर्ण रिॲक्शन सॉल्व करून दिली आहे. अशा पद्धतीने आपलं एक जस्ट रिव्हिजन सुद्धा होते. सो दिस इज क्वेश्चन नंबर 1. आज आपल्याला क्वेश्चन नंबर ऑलमोस्ट 13-14 क्वेश्चन सॉल्व करायचे आजच्या व्हिडिओमध्ये. बट पुढचे क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी दोज हू टू जॉईन अनअकॅडमी प्लस अनअकॅडमी स्पेशल क्लासेस विच इज ॲब्सोल्युटली फ्री, दे कॅन जॉईन अस. ओके, अनअकॅडमीचे फीचर्स काय काय असतात? सध्या लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, प्रत्येकजण आपल्या घरीच आहे, स्कूल कॉलेज क्लासेस बंद आहे. तर आपल्या घरी कम्फर्ट झोनमध्ये आपण स्टडी करू शकतोय. सगळ्या कोर्सेसला ॲक्सेस असतो. टॉप एज्युकेटर तुम्हाला गाईड करता आहे. कंप्लीट सिलेबस कव्हरेज आहे. तुमच्या लाईव्ह टेस्ट होतात. ओके, टॉप एज्युकेटरने बिल्ड केलेल्या बॅचेस ज्या असतात त्या बॅचेसमध्ये असणारे सगळे लेसन्स तुम्हाला ॲक्सेसिबल असतात. ओके, इथे काही एज्युकेटर्स आहेत, त्यांची टीम आहे, यांचा तुम्हाला सगळ्यांचा गायडन्स मिळेल. तुम्ही या सगळ्यांना फॉलो करा. आणि या काही बॅचेस आहेत: द्रुत अभ्यासा बॅच, संकल्प बॅच, युक्ती बॅच अँड उत्कर्ष बॅच. आता या बॅचमध्ये काय मुलांनो की तुम्ही जेव्हा तुम्ही अनअकॅडमी प्लसला जॉईन होतात तर त्या केसमध्ये तुम्ही एकदा प्लस जरी घेतलं असेल, तुम्ही द्रुत अभ्यास बॅच, संकल्प बॅच, युक्ती बॅच आणि उत्कर्ष बॅच या सगळ्या बॅचेसला ॲक्सेसिबल असतात. ओके, आता याचा फायदा काय आहे? कारण प्रत्येक बॅचमध्ये 4 एज्युकेटर आहे: फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. मग तुम्हाला अशा टोटल 16 टीचरचं गायडन्स मिळतं फॉर द सेम सब्जेक्ट. ओके, आणि जर तुम्हाला प्लस घ्यायचं असेल तुम्ही प्लस घेऊ शकताय. तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेस करायचे मुलांनो. ऑलमोस्ट आज 27 आहे. पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत, ठीक आहे, तुमचं बोर्डची पण एक्झाम असणार आहे. पण या 30 डेजमध्ये टोटल 30 लेक्चर्स असतील माझे, जे ऑलमोस्ट फ्री लेक्चर्स असतील. मग तुम्ही तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा की 30 क्लासेस तुम्हाला फ्रीली मिळतील. ओके, तुम्हाला जर एक्स्ट्रा 30 क्लासेस हवे असतील तर यू कॅन टेक प्लस बाय युझिंग माय कोड जगदीश वाघ. विल गेट सम 10% डिस्काउंट. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टेलिग्रामची लिंक दिली आहे, यूट्यूबची लिंक दिली आहे, फेसबुक दिलं आहे, फेसबुक पेजचं लिंक दिली आहे. तुम्ही या सगळ्या
प्लॅटफॉर्मला आमच्याशी कनेक्टेड होऊ शकताय. चला आपण आता क्वेश्चन बँक कंटिन्यू करूया. लेट्स टॉक अबाउट द क्वेश्चन बँक. ओके, डिस्कशन बॉक्समध्ये मी माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन व्हा नक्की. ओके, सो लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 गाइज. व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 2? एक मिनिट, लेट मी चेंज द पेन. क्वेश्चन नंबर 2 असं सांगितलं आहे, 1 मिनिट हां. ओके, राईट द नंबर ऑफ प्रोडक्ट व्हेन मिक्सचर ऑफ इथेनॉल अँड प्रोपॅनॉल इज रिॲक्टेड विथ डायल्यूट अल्कली. आता तुम्हाला नंबर ऑफ प्रोडक्ट विचारले फक्त. बघा ना, या क्वेश्चनचा आन्सर खूप इझी आहे, बट ही रिॲक्शन खूप मोठी रिॲक्शन आहे. ऑलमोस्ट 3 to 4 किंवा मे बी मोर दॅन दॅट इतकं वेटेज त्या रिॲक्शनला आहे, पण त्यातले फक्त तुम्हाला नंबर ऑफ प्रोडक्टच लिहायचे. तर या क्वेश्चनचा आन्सर असं आहे, द नंबर ऑफ प्रोडक्ट फॉर्म व्हेन इथेनॉल अँड प्रोपॅनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट अल्कली और रिॲक्ट्स विथ ईच अदर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली. तर इट्स अ क्रॉस अल्डॉल रिॲक्शन. या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? दिस इज क्रॉस अल्डॉल रिॲक्शन. आता क्रॉस अल्डॉल रिॲक्शन इथे एका मार्कासाठी पूर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, त्यांचे प्रोडक्ट पण लिहिण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त नंबर्स लिहायचे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 प्रोडक्ट्स. आता तुमच्या मनात क्वेश्चन असेल की सर 4 प्रोडक्ट कसं काय आले? आता वेळ वाचण्यासाठी मी तुम्हाला फक्त ही रिॲक्शन दाखवतोय. इथे तुम्ही चेक करा, इथे आपण पहिल्यांदा यूज केला आहे इथेनॉल. इथेनॉलची आपण केमिकल रिॲक्शन करतो आहे प्रोपॅनॉल सोबत, आणि वेन इथेनॉल अँड प्रोपॅनॉल दे रिॲक्ट्स विथ ईच अदर इन प्रेझेन्स ऑफ अल्कली, डायल्यूट अल्कली. मग तुम्हाला हे जे 2 प्रोडक्ट फॉर्म होत आहे ना, फर्स्ट 2 प्रोडक्ट दे आर फॉर्म बाय सेल्फ कंडेन्सेशन अँड अनदर 2 प्रोडक्ट विच इज फॉर्म बाय क्रॉस कंडेन्सेशन. आता हे कसे फॉर्म झाले, इट्स अ बिग एक्सप्लेनेशन पार्ट. त्यामुळे मी तुम्हाला फक्त 1 मार्काचं क्वेश्चन आहे, त्याचं तुम्हाला फक्त एक्सप्लेनेशन एवढंच देणार की तुम्हाला टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट लिहायचे आहेत. नंबर ऑफ प्रोडक्ट इज 4. यू विल गेट complete 1 marks. Now we'll proceed for the next question. What is that next question? Write structure of product form when carboxylic acid is heated with dehydrating agent like P2O5. Okay, let me change the pen first. Okay, simple question आहे की राईट द स्ट्रक्चर ऑफ प्रॉडक्ट. तुम्हाला फक्त प्रॉडक्टचं स्ट्रक्चर काढायचं आहे, पूर्ण रिॲक्शन लिहायची गरज नाही आहे. पण आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना कम्प्लीट एक्सप्लेनेशन बघतोय. ओके, वेन कार्बोक्झिलिक ॲसिड इज हिटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक P2O5. बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करायचं आहे. आता कुठलं कार्बोक्झिलिक ॲसिड त्यांनी सांगितलंय ते नाही बोललंय, मग आपण फक्त काय करू मेन्शन की जनरल रिॲक्शन मेन्शन करू कार्बोक्झिलिक ॲसिडची. बघा हे कार्बोक्झिलिक ॲसिड आपण इथे दाखवलंय. आता रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मला 2 कार्बोक्झिलिक ॲसिडची गरज आहे, आणि या दोघांना तुम्ही काय करताय, तुम्ही या दोघांना हीट करताय विथ द हेल्प ऑफ डिहायड्रेटिंग एजंट P2O5. आता तुम्ही P2O5च्या प्रेझेन्समध्ये जेव्हा हीट करता तेव्हा काय होतं एक्झॅक्टली, तर कार्बोक्झिलिक ॲसिडमधून वॉटर मॉलिक्यूलचा लॉस होतो. तुम्ही इथे वॉटर मॉलिक्यूल लॉस केलं, त्याला काढून टाकलं. वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर तुम्हाला कुठला मॉलिक्यूल मिळाला आहे? RC+O, आणि डाऊन साईडचा हा जो पार्ट आहे तुम्हाला जोडून द्यायचा या ऑक्सिजनला. मग तुम्हाला पुढचा पार्ट मिळतोय C+O अँड R. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झाला आहे या मॉलिक्यूलला आपण म्हणू शकतोय दिस इज अन ॲसिड अनहायड्राइड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन अनहाइड. तुम्हाला फक्त याचं स्ट्रक्चर काढायचं मुलांनो. तुम्हाला या क्वेश्चनचं जर आन्सर लिहायचं असेल तर मी तुम्हाला काय करतोय, पूर्ण एक्सप्लेन करतो रिॲक्शन कशी होते, पण तुम्हाला जो बोर्डची क्वेश्चन बँक दिली आहे त्याच्यामध्ये फक्त या बॉक्समध्ये काढलेलं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे फॉर 1 मार्क्स. ओके, नाउ आफ्टर दिस विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट रिॲक्शन. What is the action of Grignard reagent on benzonitrile? This is for 2 marks. Benzonitrile वरती Grignard reagent तुम्हाला ॲक्शन बघायची. मग आता रिॲक्शन तुम्हाला लिहून दाखवावं लागणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू शो द स्ट्रक्चर ऑफ बेन्झोनायट्राइल. सो हिअर इज अ स्ट्रक्चर ऑफ बेन्झोनायट्राइल. बेन्झिन दाखवायचं आपल्याला. बेन्झिन नंतर आपल्याला त्याला फक्त जोडून द्यायचं आहे CN ग्रुप. याला बोलतात बेन्झोनायट्राइल. ओके, दिस इज अन बेन्झोनायट्राइल. त्याला तुम्ही सायनोबेन्झिन सुद्धा म्हणू शकताय. बेन्झोनायट्राइलवरती तुम्हाला दाखवायची कोणाची ॲक्शन? ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲक्शन. आता ग्रिग्नार्ड रिएजंट कुठला वापरायचं आहे ते सांगितलेलं नाही आहे, मग मी ते जनरल रिॲक्शन प्रेझेंट करतो आहे RMgX. RMgX दॅट इज अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. जेव्हा तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट वापरता तर तेव्हा ड्राय इथर वापरायला विसरायचं नाही. आता होते बघा रिॲक्शन कशी. हा जो काही अल्किल ग्रुप असतो, हा अल्किल ग्रुप अटॅक करतो या कार्बनवरती, तेव्हा इथे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होतं, इलेक्ट्रॉन शिफ्ट होतोय नायट्रोजनकडे. एकदा की नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार, आणि तो निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह Mgx ग्रुपला काय करणार, स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. आता हे दोघं जेव्हा एकमेकांना जोडले जातील तेव्हा नवीन स्ट्रक्चर कसं दिसणार? फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू ड्रॉ हिअर बेन्झिन. आफ्टर बेन्झिन
आफ्टर बेन्झिन. सो हेर इज अ कार्बन. कार्बनला अटॅच झाला आहे आर ग्रुप आणि ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन होते डबल बॉन्डमध्ये. तिथे आहे शेवटी नायट्रोजन आणि त्या नायट्रोजनला आपण जोडणार आहोत MgX. इथे आपण जोडणार आहोत MgX. आता हे जे फॉर्म झालं आहे याला बोलतात मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचं आपण आता पुढे करायचं आहे ॲसिड हायड्रोलिसिस. H3O+ दाखवलं तरी चालतं किंवा H+ आणि H2O असं दाखवलं तरी चालणार आहे. आता ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मला वॉटर मॉलिक्यूल जास्त लागत आहे, ते मी ते यूज करतो आहे, जेणेकरून प्रॉडक्ट कसं मिळालं हे तुम्हाला व्यवस्थित समजणार. आता होतं काय बघा, काय तुम्हाला सिम्पली कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड ब्रेक करायचा आहे आणि कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड ब्रेक करून त्या कार्बनसोबत तुम्हाला जोडायचं आहे वॉटर मॉलिक्यूलमधला एक ऑक्सिजन. मग तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार या टाईपचं. आपल्याला जे प्रॉडक्ट हवं आहे ते प्रॉडक्ट आपण इथे मेन्शन केलं आहे. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस न्यू मॉलिक्यूल दॅट इज C+O आणि हा आर्क खाली आहे तो ॲज इट इज. ओके, या ठिकाणी ॲरोमॅटिक कीटोन फॉर्म झाला आहे किंवा आपण असं म्हणू शकतोय की कीटोनचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म झाला आहे. ओके फाईन. प्लस बाय प्रोडक्ट काय मिळणार, आता बघा बाय प्रोडक्ट कसं मिळवतो मी. इथून तुम्ही रिमूव्ह केलंय कोणाला, NMgXला. ज्यांना रिमूव्ह केलंय त्याला मी ते समजण्यासाठी तुम्हाला असं बॉक्समध्ये एक्सप्लेन करतोय की तुम्ही रिमूव्ह कोणाला केलं आहे, NMgXला. सेकंड थिंग, तुम्ही वॉटर मॉलिक्यूल तुमच्याकडे 2 होते, त्यातला फक्त तुम्ही सिंगल O वापरलाय. मग तुमच्याकडे 4 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन शिल्लक आहे. बघा मी काय मेन्शन केलंय, 4 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन तुमच्याकडे शिल्लक आहे. हे सगळं अवेलेबल आहे, हे सगळं बीकरमध्ये प्रेझेंट आहे. यांच्यापासून बाय प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला इथे दाखवतो मी. इथे हा MgX आणि त्याला अटॅच करायचं आहे OH ग्रुप. मग तुम्हाला एक बाय प्रोडक्ट असं मिळणार MgX आणि इथे कोण असणार आहे OH. प्लस अजून एक बाय प्रोडक्ट मिळेल की एक नायट्रोजन शिल्लक आहे आणि 3 हायड्रोजन आहेत. 1 नायट्रोजन 3 हायड्रोजन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन अमोनिया ऑल्सो. मग तुम्हाला ही रिॲक्शन पूर्ण लिहायची होती, पूर्ण एक्सप्रेशन आहे फॉर 2 मार्क्स. दिस इज अ ॲक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट ऑन बेन्झोनायट्राइड. नाउ प्रोसीड फॉर द नेक्स्ट रिॲक्शन. आपण पुढच्या रिॲक्शनकडे कंटिन्युएशन करूया. सो व्हॉट इज दॅट नेक्स्ट रिॲक्शन. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग ऑन प्रोपॅनल. प्रोपॅनल हा अल्डेड आहे. ओके, 3 कार्बनचा मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायची, ॲक्शन बघायची हायड्रॉक्झिल अमाइनची. 2 रिॲक्शन आहेत, दोघे रिॲक्शन आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द ॲक्शन ऑफ हायड्रॉक्झिल अमाइन ऑन प्रोपॅनल, आपण ते सिम्प्लिफाय करू. आता प्रोपॅनल जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज मी तुम्हाला दाखवताना थोडा वेगळ्या वेळेने दाखवतोय. CH3 CH2 C+OH असं का लिहिलंय थोड्या वेळेस तुम्हाला समजेल. याची रिॲक्शन तुम्हाला करायची हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. हाऊ टू प्रेझेंट हायड्रॉक्झिल अमाइन, इट इज NH2OH. हायड्रॉक्झिल अमाइनचा फॉर्म्युला काय, NH2OH. आता ते NH2OH लिहिण्यासाठी मी असं मेन्शन करतोय लाईक दिस, NH2 अँड OH. बघा इथे काय होतं एक्झॅक्टली, हा ऑक्सिजन आणि इथले 2 हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन रिमूव्ह करायचे. म्हणजे इथे मी मायनस मेन्शन करतोय, -H2. -H2 मीन्स वी आर गोइंग टू रिमूव्ह वॉटर मॉलिक्यूल. हे रिमूव्ह केल्यानंतर जो पार्ट उरलेला आहे तो ॲज इट इज तुम्हाला जोडून द्यायचा आहे. मग बघा नवीन स्ट्रक्चर तुम्हाला कसं दिसणार आहे. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH2 C. त्या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे. इथे दाखवायचं आहे डबल बॉन्ड NOH, डबल बॉन्ड NOH. हे जे काही फॉर्म झालंय हायड्रॉक्झिल अमाइन, हायड्रॉक्झिल अमाइन सोबत रिॲक्शन केल्यानंतर याला आपण नाव देऊ शकतोय, इट्स अन ऑक्झाईम. जे फॉर्म झालं त्याला म्हणतो आपण ऑक्झाईम. ऑक्झाईम कोण आहे, 3 कार्बनचं, 3 कार्बनचा अल्डिहाइडचं. मग आपण याला नाव देऊ शकतोय, दिस इज अन प्रोपॅनल ऑक्झाईम. दिस इज अन प्रोपॅनल ऑक्झाईम. याला आपण नाव देऊ शकतोय प्रोपॅनल ऑक्झाईम किंवा तुम्ही प्रोपॅनल डिहाइड ऑक्झाईम असं म्हटलं तरी आन्सर इज सेम. Okay, now second reaction solve करू. Again I am going to use the same molecule CH3 CH2 C+O and H. म्हणजे आपण वापरलं आहे प्रोपॅनल. प्रोपॅनलची रिॲक्शन आपल्याला करायची हायड्रोजन सोबत. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर हायड्रोजन, इट इज NH2 NH2. मग NH2 NH2 मी लिहिण्यापुरता असं लिहितो आहे. सो हियर इज NH2 and NH2. In the same way, again this oxygen and 2 hydrogen, they are eliminated. So I am going to present here -H2. Once water molecule is removed, the remaining part is again same. तुम्हाला 2 मॉलिक्यूल फक्त जोडून द्यायचे आहे. सो CH3 CH2 C इथे जोडायचा आहे H, डबल बॉन्ड N NH2, डबल बॉन्ड N NH2. हा आणि वरचा मॉलिक्यूल तुम्ही चेक करा, थोडासा फरक आहे.
सॉरी इथे ऑक्साईड लिहिलं गेलं माझ्याकडनं. दिस इज नॉट ऑक्साईड, दिस इज अन ऑक्झाईन, दिस इज अन ऑक्झाईन. आणि डाऊन साईडचा मॉलिक्यूल तुम्ही जर बघितला तर हायड्राझाईनचं कन्वर्जन होतं हायड्राझोनमध्ये. मग तुम्ही याला नाव देऊ शकताय. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज प्रोपॅनल हायड्राझोन. प्रोपॅनल हायड्राझोन. मे बी माझ्यामुळे तुम्हाला दिसत नसेल आता. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज दिस इज अन प्रोपॅनल हायड्राझोन. ओके, या दोन रिएक्शन आपण सॉल्व्ह केलंय. इझी रिएक्शन होती. चला proceed for the next question. What is that next question? Write the preparation reaction of acid amide from कार्बोक्सिलिक ऍसिड अँड फ्रॉम ऍसिड क्लोराईड. तुम्हाला ऍसिड अमाइड बनवायचं आहे, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला अमाइडच बनवायचं आहे. डोंट बी कन्फ्युज विथ ऍसिड अमाइड. तुम्हाला अमाइडच बनवायचं आहे. कोणापासून बनवायचं आहे? कार्बोक्सिलिक ऍसिडपासून बनवायचं आहे आणि ऍसिड क्लोराईडपासून बनवायचं आहे. आपण एक एक रिॲक्शन स्टार्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. माइंडमध्ये ठेवा की आपल्याला अमाइड बनवायचं आहे. कोणापासून बनवायचं आहे? कार्बोक्सिलिक ऍसिडपासून. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू शो हिअर कार्बोक्सिलिक ऍसिड. जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज RC डबल बॉन्ड OH. आपण इथे दाखवले कार्बोक्सिलिक ऍसिड. या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन तुम्हाला करावी लागणार आहे अमोनियासोबत. आता फॉर बेटर अंडरस्टँडिंग पर्पज अमोनियाला मी प्रेझेंट कसं करतोय बघा. अमोनियाचा आपण फॉर्म्युला मेन्शन करतो NH3. अमोनिया काय असतं? NH3. मग आता या NH3ला समजण्यासाठी मी थोडा पॅटर्न चेंज करतोय. HNH2. मी असा पॅटर्न दाखवलाय HNH2. इट्स अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता फक्त होतं काय, इथून OH आणि या साईडचा H अशा पद्धतीने H2O मॉलिक्यूल आपण रिमूव्ह केला. इथे मी मेन्शन करतो आहे H2 कारण आपण त्याला रिमूव्ह केलंय. ओके, त्याला रिमूव्ह केल्यानंतर त्या OH च्या जागेवरती तुम्हाला या NH2 ग्रुपला जोडायचं आहे. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ RC डबल बॉन्ड O NH2. ओके, यालाच बोललं जातं अमाइड किंवा तुम्ही याला ऍसिड अमाइड असं म्हटलं तरी काही चुकीचं नाहीये किंवा सिम्पली अमाइड म्हटलं तरी इट इज करेक्ट. ओके, दिस इज फर्स्ट रिॲक्शन. काय दिस इज फर्स्ट रिॲक्शन. ओके, नाव द सेकंड रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन कोणासोबत विचारले? सेम तुम्हाला अमाइडच मिळवायचं आहे पण ऍसिड क्लोराईडपासून मिळवायचं आहे. ऍसिड क्लोराईडला प्रेझेंट कसं करतात? आय एम गोइंग टू शो हिअर RC डबल बॉन्ड OCl. दिस इज अन ऍसिड क्लोराईड. आता याच्यापासून तुम्हाला मिळवायचं आहे अमाइड. ऍसिड क्लोराईडचं कन्वर्जन अमाइडमध्ये कसं करणार? अगेन आय एम गोइंग टू ॲड अमोनिया. सो इन द सेम वे दिस इज नॉट रिव्हर्सिबल रिॲक्शन. अमोनिया प्रेझेंट करायचं आहे. अमोनियाला मी प्रेझेंट करताना RNH2 मेन्शन करतोय. आता होणार काय? अगेन देर इज अ रिमूवल ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. दॅट इज HCl molecule is going to removed and remaining part is just add. Okay, RC double bond O and NH2. There is a formation of an amide, that is acid amide. ओके, इझी रिॲक्शन होती. तुम्हाला या आहे तशा रिॲक्शन लिहायच्या आहे. हां, ही जी वरची रिॲक्शन मी तुम्हाला दिली आहे ती आपण 2 स्टेपमध्ये सुद्धा करू शकतोय. म्हणजे कसं की आपण अमोनियाला डायरेक्टली कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये ॲड करायचं आणि मग त्याला हीट करून वॉटर मॉलिक्यूलला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं आहे. त्यावेळी आपण रिॲक्शन केलेली चालते. इनडायरेक्टली रिॲक्शन हीच होते. हां, इथे आपण हिटिंग असं दाखवू शकतो फॉर द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, म्हणून याच्या पुढचा पार्ट जो आहे रिॲक्शन नंबर 7 8 जेवढ्या काही रिमेनिंग रिॲक्शन आहे इमिजिएटली मी तुम्हाला लगेच अजून एक लेक्चर प्रोव्हाइड करतोय. त्या लेक्चरमध्ये आपण लगेच त्या रिॲक्शन कंटिन्यू करू. बाकी सगळ्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप सगळ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. त्या लिंकला तुम्ही जॉईन करा, ग्रुपला जॉईन व्हा आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता फ्री क्लासेस असतात ते अटेंड करायला विसरू नका. चलो, सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आपण या चॅप्टरचा सेकंड व्हिडिओ लगेच देतो आहे. चलो, बाय बाय, टेक केअर.